सगळ्यात आधी समृद्धी महामार्गाचा जो शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडतोय तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि लवकरच हा लोकार्पण सोहळा पार पडेल। राज्यातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा हा अखेरचा टप्पा म्हणजे इगतपुरी ते आमणे याचं उद्घाटन सोहळा पार पडतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं पोहोचल्याचं दिसतायत, काय अधिकची माहिती? महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आता होताना आपल्याला पाहायला मिळतंय। 76 किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा असणार आहे। नाशिकच्या इगतपुरी येथून सुरू होऊन हा ठाण्याच्या आमणे गावापर्यंत असलेला 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे आणि खरं तर हा सर्वात खडतर मार्ग होता आणि हे सगळं आव्हानात्मक काम या शेवटच्या टप्प्यातलं होतं आणि म्हणून समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते होण्यासाठी जो कालावधी होता तो लागलेला आहे। कारण आता आपण जर बघितलं तर नागपूर ते शिर्डी इथपर्यंतचा जो समृद्धी महामार्गाचा टप्पा जो आहे तो लवकर पूर्ण झालेला होता। वेळेच्या अगोदर हा संपूर्ण मार्ग जो आहे तो पूर्ण झाला, त्याचं उद्घाटन देखील झालं। मात्र हा शेवटचा टप्पा आव्हानात्मक असल्यामुळे त्याला उशीर झालेला होता आणि त्यामुळे या शेवटच्या टप्प्याच्या पूर्णत्वाकडे जाण्याचा आनंद या सगळ्यांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आहेत। त्यांच्याबरोबर मंत्री दादा भुसे देखील आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे। स्थानिक आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी हे देखील या ठिकाणी आहे। हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आणि महत्वाकांक्षी आहे आणि म्हणून या उद्घाटन सोहळ्यामुळे आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मार्ग जो आहे, प्रवास जो आहे तो देखील यामुळे आता सुखकर होणार आहे। आपण जर दृश्य बघितली तर मुख्यमंत्री आता या समृद्धी महामार्गाच्या टनेल समोर लावण्यात आलेली सीट जी आहे ती कापता एका बाजूला अजित पवार आहे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यांच्या हस्ते आता या ठिकाणी ही फीत कापून समृद्धी महामार्गाचं लोकार्पण जे आहे ते होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहन चालवणार आहे आणि माफ करा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहन चालवणार आहे आणि ते ही गाडी चालवत, ही वाहन चालवत जे आहे ते समृद्धी महामार्गावरून जाणार आहे। तुमच्या काही क्षणामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या वाहनामध्ये बसतील ते स्वतः स्टेरिंग ताब्यामध्ये घेतील आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वाहनामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते बसलेले असतील। एकनाथ शिंदेबरोबर अजित पवार मुख्यमंत्री गाडी चालवत असताना बसणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या ठिकाणी वाहन चालवणार असल्याची माहिती आहे आणि आपण बघतोय एकनाथ शिंदे यांनी आता स्टेरिंग हातामध्ये घेतलेलं आहे। त्यांनी आता या दोन्ही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीच्या वाहनात बसले त्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचं स्टेरिंग जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे, सारथ्य ते करताय। एका बाजूला फ्रंट सीट वरती देवेंद्र फडणवीस जे आहे ते बसलेले आहे तर एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी गाडी चालवणार आहेत आणि ते स्वतः या समृद्धी महामार्गाचा साधारणतः 25 किलोमीटरचा हा जो मार्ग आहे त्यावरती ही वाहन जे चालवणार आहे। नाशिकच्या इगतपुरी पासून सुरू होणारा हा समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो साधारणतः 20 किलोमीटर पर्यंत म्हणजे ठाण्याच्या एका हातीपर्यंत ही वाहनं जी आहेत ती तिथे चालवणार आहे। त्याची ही सगळी आपण दृश्य बघतोय। मुख्यमंत्री वाहनामध्ये बसलेले आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेरिंग हातामध्ये घेतलेले आहे तर मागच्या बाजूला अजित पवार बसलेले आहे। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर जे आहेत त्या देखील या वाहनामध्ये बसलेले आहे आणि त्यांचं सारथ्य जे आहे ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करताय। हा वाहनाचा आता ठाण्याच्या एका हद्दीपर्यंत जाणार आहे। ज्या ठिकाणी हे उद्घाटन पार पडलं त्या ठिकाणून एक 15 ते 20 किलोमीटरचं अंतर जे आहे ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाहन चालवत जे आहे ते जाणार आहे। त्याची ही सगळी आपण दृश्य बघतोय नाशिकच्या इगतपुरी परिसरामधली ही दृश्य आणि आता या ठिकाणून सगळे मंत्रीगण जे आहे ते आता या ठिकाणून आपल्याला जाता पाहायला मिळत आहे। जोरदार श्रीरामाच्या घोषणा दिल्या जात आहे। आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करताय एकनाथ शिंदे यांना वाहन चालवण्याबाबत। ही सगळी दृश्य बघतोय
मुख्यमंत्री एका बाजूला बसलेला आहे, उपमुख्यमंत्र्यांचा आता स्टेरिंग आहे आणि ही गाडी ऑटो असल्यामुळे ती गाडी चालवणं थोडं अवघड झालेलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना. मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आता अखेर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन लोकार्पण जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा हा सगळा ताफा जो आहे तो पुढे रवाना झालेला आहे. पुढच्या काही वेळामध्ये ते पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी दृश्य प्रणालीद्वारे वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन होणार आहे ते त्या ठिकाणी जातील. आता अशी सगळी आपण दृश्य बघतोय नाशिकच्या या टनेलमधून हा सगळा वाहनांचा ताफा जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर निश्चितच लक्ष्मण, मुंबई ते नागपूर प्रवास आता सुसाट होणार आहे. इगतपुरी ते आमणे मार्गाचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गाडी चालवत, त्या गाडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा बसलेले दिसले. तर ते स्वतः गाडी चालवत आता या मार्गाचं ते निरीक्षण करतील, तो कशा पद्धतीनं तिथे काम झालेलं आहे हे याची सुद्धा ती पाहणी करतील. तर एक डोंगर आणि दुसऱ्या डोंगरामधील अंतर भरून काढण्यासाठी इथे तो डोंगर फोडण्यात आला आणि मोठ्या कसरतीचं काम करून हा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचा आता लोकार्पण सोहळा पार पडला. 76 किलोमीटरचा हा मोठा टप्पा आहे. तर हा शेवटचा टप्पा होता. समृद्धी महामार्ग, जो बहुचर्चित समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट आहे, याचा शेवटचा टप्पा आज प्रवाशांसाठी खुला झालेला आहे. प्रवाशांच्या सेवेत हा टप्पा तैनात झालेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास सुलभ करण्यासाठी या समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट ठेवण्यात आलेला होता. तर याच प्रोजेक्टच्या शेवटच्या टप्प्याचं त्यांनी आत्ता उद्घाटन केलं. यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगद्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. इगतपुरी आणि ठाणे दरम्यानचा हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहनांसाठी खुला करण्यात येणार असून मुंबई ते नागपूर प्रवास आता 7 ते 8 तासांमध्ये पूर्ण करता येईल. तर हा रस्ता पर्वातून बांधकाम करत देशातील सर्वात हायटेक महामार्ग म्हणून बांधण्यात आलेला आहे. हा देशातील सर्वात हायटेक महामार्ग मानला जातोय. तर मुंबई ते नागपूर हा प्रवास आता सुसाट होणार आहे. तब्बल 7 ते 8 तासांमध्ये मुंबईवरून नागपूर किंवा नागपूरवरून मुंबई येता येणार आहे. तर या टप्प्यामध्ये एकूण 5 बोगदे असल्याची माहिती मिळते. यामध्ये 8 किलोमीटर लांबीचा बोगदा हा राज्यातील सर्वात मोठा बोगदा मानला जातोय. आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी या बोगद्याचं लोकार्पण केलं. तर स्वतः एकनाथ शिंदे आता गाडी चालवत या मार्गावरून जाणार आहेत. आत्ताची आपण दृश्य पाहिली